सर, वसई विरारमध्ये विकासासाठी तुमचं काय विजन आहे? असं आहे की इथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथे ज्या वस्त्या वाढलेल्या आहेत त्या वस्त्यांना योग्य पद्धतीने इथे पायाभूत सुविधा देणं, यासाठी आमचे दोन्ही आमदार सक्षम आहेत, आमचे खासदार सक्षम आहेत. पण उद्या आमची महापालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून 18 प्रकारच्या नागरी सुविधा एका नागरिकाला देणं त्याचा अधिकार असतो. ते सगळे 18 प्रकारच्या नागरी सुविधा इकडच्या स्थानिक नागरिकांना, जे इकडे राहतात, ज्यांचे अधिकार इथे आहेत, त्यांच्या नावाने दुसरे बांगलादेशी रोहिंग्यांना आम्ही द्यायला देणार नाही. पण इकडचा राहणारा जो हिंदू समाज आहे त्याला सगळ्या पद्धतीची पायाभूत सुविधा आणि त्याचा विकास करण्याची जबाबदारी ही महापालिकेच्या माध्यमातून आमची असेल. कारण का जी ताकद द्यायची आहे, निधीच्या माध्यमातून जो विकास करायचा आहे, ती सगळी ताकद आणि क्षमता ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडेच आहे. आमचा मुख्यमंत्री आहे, आमचे प्रधानमंत्री आहेत, म्हणून ही सगळी ताकद आमच्याकडे असल्यामुळे विकास आम्हीच करू शकतो. ताकद निधीची आमच्याकडेच आहे, बाकी लोकांकडे काहीच नाही, खाली डब्बा आहे. म्हणून आमच्याकडे मतदान करणं म्हणजे विकासाला मतदान करणं, भारतीय जनता पक्षाने महायुतीला मतदान करणं म्हणजे सुरक्षेला मतदान करणं.